नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण हाजी मलिक हाजी राहणारे अळावद, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव यांच्या टरबूजच्या प्लॉटमध्ये आलेलो आहेत। आज दिनांक 14/1/2025 ची तारीख आहे। शेतकऱ्यांची ही जवळपास 2.5 एकर 2 एकर टरबूजची लागवड आहे। या शेतामध्ये थंडीमुळे प्लॉट थांबलेला होता, याची ग्रोथ होत नव्हती आणि पान जे आहे ते पिवळसर पडलेले होते आणि ग्रोथ म्हणजे पूर्ण थांबलेली होती रोप लावल्यानंतरही। तर आपण यांना 6 दिवसा अगोदर बायोफॅक्टर कंपनीचे कॅनमॅक एकरी 2.5 लिटर ड्रिपद्वारे सोडायला सांगितलं होतं। शेतकऱ्यांनी ते सोडलं आणि त्यानंतर आपण जे शेतात रिझल्ट आहेत ते आपण रिझल्ट बघू शकतात की चांगल्या प्रकारे टरबूजची वेलटे पडलेली आहे, चांगल्या प्रकारे चाल चालू आहे। ग्रोथ जी थांबलेली होती आता ग्रोथ व्हायला लागली। पिवळसरपणाही संपलेला आहे पूर्ण प्लॉटमध्ये। तर हे कॅनमॅकचे चांगल्या प्रकारे शेतकऱ्याला रिझल्ट भेटले। कॅल्शियम नायट्रेट आपण जे वापरतो ते अवेलेबल व्हायला टाईम लागून जातो आणि तो अवेलेबल होतो तोपर्यंत जमिनीमधल्या फॉस्फरस सोबत कॅल्शियम हा लॉक होऊन जातो, त्यामुळे पाहिजे तितका तो ॲब्झॉर्ब होत नाही, शोषण होत नाही प्लांट करून त्याच्या। तर हा लिक्विड फॉर्ममध्ये जो कॅनमॅक आहे याच्यामध्ये लिक्विड कॅल्शियम नायट्रेट आणि मॅग्नेशियम हे दोघं घटक असल्यामुळे याचे चांगले प्रकारे रिझल्ट भेटतात। याच्यावर तुम्ही त्याचे काउंट बघू शकतात आणि रेटमध्ये पण हे शेतकऱ्याला रिजनेबल पडतो। 5 लिटरचा कॅन असतो, 5 लिटर 15 लिटरचा कॅन असतो, एकरी 2.5 लिटर डोस आहे। तर आपल्या शेतात कॅल्शियम नायट्रेटच्या जागेवर कॅनमॅक वापरल्यास तुमच्या पैशामध्ये पण बचत होईल आणि चांगले प्रकारे रिझल्ट पण भेटतील। आणि कॅल्शियम नायट्रेट आणि मॅग्नेशियम हे वेगवेगळं सोडण्याची गरज पडणार नाही।